समीर समीर, अरे तो प्रिंटिंग प्रेसवाला भेटला होता, त्याने पॅम्पलेट दिली आहे. तुमच्या या समर्पिता किचनची बोहणी मी करणार आहे. अरे आमच्या कंपनीचा एक प्रोजेक्ट पूर्ण झाला ना, म्हणून कंपनीनं वर्करसाठी एक छोटंसं गेट टुगेदर ठेवलं आहे. 75 लोकांची छोटीशी पार्टी आहे. हा मेनू काय आहे ना, तो संध्याकाळी मी सांगतो, मेसेज करीसन. जमीन ना? हो जमेल ना, जमेल. थँक्यू, खूप खूप थँक्यू तुम्ही बोहणी केल्याबद्दल. नंतर बोलते सांगते ना. ठेवा फोन. राजसी 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 एकदा प्लीज प्लीज एकदा माझं सोड ग. मला ना तुमच्याशी काही संबंधच नकोय. तुम्ही सगळे देशमाने ना एकजात सारखेच आहात. विश्वासघातकी. हे ग, हात मिळवणी करायला आली होतीस ना, ते पण थेट माझ्या घरी. नंतर मॅडम तुम्ही फॉलोअप पण घेतला. काय झालं? तुझ्या नवऱ्याने माझा सगळा प्लॅन फ्लॉप केलाय. अगं आशुतोष हे सगळं करणार आहे मला खरंच माहित नव्हतं. आणि त्याचा माझा काहीही संबंध नाहीये. तुला माहिती आहे ना, मी त्याला डोळ्यासमोर उभंही करत नाही, पण तो आणि तोच आशुतोष समीर आणि अर्पिताच्या गुड बुक्स मध्ये आहे. तो आता त्यांना किचन मध्ये मदत करेल, त्यांच्यासाठी उभा राहील, फुल ऑन सपोर्ट दाखवेल. आणि टेक इट फ्रॉम मी, ही अर्पिता ह्याची परतफेड म्हणून काय करेल माहितीये? तुझ्याच मुलाला तुझ्यापासून तोडेल आणि आशुतोषच्या ताब्यात देईल. नाही नाही, असं नाही होऊ देणार मी. असं नाही होऊ देणार? हा, यू शुअर? हो. मग अर्पिताचे दोर काप. ती जे काही काम हातात घेईल ना, त्याला यश मिळता कामा नये. आज हे किचन वाचलंय, पण ते चालायला नकोय. हा, हे किचन लवकरात लवकर बंद व्हायला हवं आणि हे काम तुला करायचं आहे. मी सपोर्ट करेन ना. समर्पिता बंद पाडण्यासाठी जे लागेल ते कर. मी आहे. समर्पिता किचन मटफुट. राजसी मॅडम, थोडं थोडं नंतर लागलं तर दे. हा चाल. दे ग, मी देते. अगं राहू दे ना, मी करते. अगं, देते मी, तू पाहुणी आहेस. बस. अगं बस. देते मी. ही अर्पिताची बहीण इतकं पुढे पुढे का करते रे? त्या दिवशी इतकं बोलले ते पुरलं नाही वाटतं. आई, तू कशाला खार खाऊनस? निकी आता आपल्याला बिझनेस मध्ये मदत करणार आहे, त्यामुळे शांत राहा जरा. वा, आणि हे कोणाला विचारू? ते का चिलपिल? लाडात येऊ नकोस. हे चिलपिल मला नाही करायचं. एक नंबरची आगाऊ मुलगी आहे. तू ना समजून नाही घेतेस. मला एक सांग, ब्रो हे सगळं कोणासाठी करतोय? आपल्या घरासाठी. आणि नोकरी करण्यापेक्षा बिझनेस केल्यावर जास्त पैसे मिळतील ना. तू ना ही निगेटिव्हिटी काढून टाक मनात. ओके. आणि जर ब्रोनी ठरवलंय निकीला ऍड करायचं बिझनेस मध्ये, त्याचा काहीतरी थॉट असेल ना. तू नको इंटरफेअर करू. ओके, लेट हिम हँडल इट. आई, एक सेकंड. हेल्प करतो. काय ग तू पण? हा बिझनेस आपला आहे असा विचार का नाही करत तू?
आणि हे सारखं सारखं रुसवे फुगवे राग कशाला? कोणाला त्रास होतो त्याने? तुलाच होतो ना. आणि अर्पिता मॅडम म्हणतात तसं, आपला बिझनेस आहे, आपण बॉस आहोत तिथे. कोणाच्या ऑर्डर ऐकून घ्यायची गरज नाही आपल्याला. एक्झॅक्टली. आई, आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करतोय, तर आनंद मान ना त्यामध्ये. ये इकडे, चल बस. ये इकडे, अगं ये इकडे. ये. आई आहेस तू माझी. बस इथे शांतपण. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आणि आता मस्त आराम करा आता. तुम्ही आयुष्यभर कष्ट केलेत, आता आराम करायचे दिवस आहेत तुमचे. मुलगा आणि सून सगळे करतायत ना आता. आई, हे बघ, हेच तुझा राग, तुझं प्रेम सगळं मान्य आहे मला. तुम्ही दोघं माझ्या सोबत आहात ही खरी ताकद आहे माझी. आणि कायम असेच माझ्या सोबत राहा. बाकी सगळं मी बघीन ग. ब्रो, थोडं बोलायचं. बोल ना. वहिनी नाही आहे ना इथे, मला तुमच्या दोघांशी बोलायचं एकत्र. अरे, वहिनी इथेच होती तुझी, कुठे गेली? प्रसाद, तुमचा नंबर पाहिजे होता. फोन नंबर नाहीतर UPI ID पण चालेल. कशासाठी? तुम्हाला सांगताना खूप आनंद होतोय. तुमच्या वाढीव भाड्यांच्या पैशांची व्यवस्था झाली. उद्या संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील. चोवीस तासाच्या आत मी आणि समीर मिळून या घराच्या पोटा पाण्याची सोय करू. काय झालं? आनंद नाही झाला तुम्हाला? तुमचं तर प्रेम आहे ना समीरवर आणि त्यांच्या घरच्यांवर. मग त्यांचे प्रॉब्लेम सुटतायत हे बघून तुम्हाला आनंद नाही होते? हा, इथे जरा उलट आहे ना. त्यांच्यासाठी प्रॉब्लेम्स उभे करण्यात तुम्हाला आनंद मिळतो. कारण काय ना राजश्री मॅडम, तुमच्या स्वार्थापुढे मला दुसरं काहीच दिसत नाही. त्यामुळे एक गोष्ट तुम्ही आता मान्य कराच, तुम्ही मला आणि समीरला कधीच हरवू शकत नाही. कधीच नाही. तू ना तुमचं ना नशीब खूप चांगलं आहे. सगळे चाळकरी आता आमच्या किचनमध्ये बसलेत. त्यांनी जर बघितलं असतं ना, त्यांच्या चाळीच्या मालकिणीचा हात मी 4 चौघात असा धरलाय. खूप नाचक्की झाली असती हो तुमची. देताय ना नंबर? हरकत नाही, माझ्या सासूबाईंकडून घेईन मी. आणि उद्या पैसे जमा झाले की एक मेसेज टाका. आणि सारखं सारखं भाड्यासाठी ते यायची गरज नाही आहे. काय, जसं तुम्हाला माझा चेहरा बघायला आवडत नाही ना, तसं मलाही
इतका माज, इतका कॉन्फिडन्स. आजच किचन सुरू झालंय ना हिचं. पहिली ऑर्डर मिळाली आहे ना तिला, 75 लोकांची. निकी, अर्पिता मॅडम कुठे जरा बघून ये ना प्लीज. हा. अरे आलंच, कुठं होतात तुम्ही? अहो इथे बाहेर प्रसाद द्यायला गेलेले. काय झालं बघा ना. नाही नाही, माझं काही काम नव्हतं. सलीलला काहीतरी बोलायचं आहे आपल्याशी. अरे बोल ना. हा, थोडं ऑकवर्ड वाटतंय. बोलतो. ब्रो, मला माहितीये की मी खूप इरिस्पॉन्सिबली वागलोय आतापर्यंत. आणि वहिनी, एस्पेशली तुला मी खूप त्रास दिलाय, खूप वाईट वागलोय. पण माझ्या सगळ्या चुकांची शिक्षा मला मिळाली आता. आणि मला एक फ्रेश स्टार्ट करायचे. सो मला हे विचारायचंय की तुमच्या बिझनेसमध्ये मला जॉईन करून घ्याल प्लीज. अरे देवा, सलील तू पण? म्हणजे आता सलीलला पण गुंडाळलं हिने. नाही सलील, सॉरी. आमच्या बिझनेसमध्ये आम्ही तुला जॉईन करून नाही घेऊ शकत. अहो, का? काय? कारण जो बिझनेस मुळातच तुझा आहे त्यात अजून काय जॉईन करायचंय तुला वेगळं? अरे मी मगाशी जायला म्हणालो, हा आपल्या सगळ्यांचा बिझनेस आहे, आपला फॅमिली बिझनेस आहे आणि तो तुला जॉईन करावासा वाटतोय. याहून आनंदाची गोष्ट काय आहे दुसरी? अरे थँक्यू ब्रो. वेलकम बॉस. खरी बॉस तर वहिनी आहे. आपल्या नवीन बिझनेसची सुरुवात याहून चांगली होऊच शकत नाही. म्हणजे बघा ना, आत्ता तर आपण सुरुवात केली आहे, पण आत्ताच आपल्यातले गैरसमज दूर झाले. आपण सगळेच एकमेकांच्या इतके जवळ आलोय. नाही, पण या सगळ्याचं श्रेय तुम्हाला जातं अर्पिता मॅडम. कुठलीही गोष्ट करताना त्यामध्ये अख्खं कुटुंब कसं इन्व्हॉल्व्ह होईल याकडे तुमचं लक्ष असतं. म्हणूनच हे शक्य झालंय. आई, बघितलंस का? तुझं लाडकं शेंडेफळ आता जबाबदार झालंय.
बाबा शाणा झाला आता. आता अजिबात काळजी करू नका तुम्ही. आता तरी टेन्शन मिटलंय का तुझं? आई, सलील जसा बिझनेसमध्ये जॉईन झालाय तसं आमची अशी इच्छा आहे की तू पण जॉईन. हे बघा, तुम्ही नका काळजी करू. सलीलचं मत बदललंय ना, तसं एक दिवस आईचं पण मत बदलेल. तुम्ही बोलायला लागलात की अशक्य गोष्टी शक्य वाटायला लागतात मला. समीर, अर्पिता वहिनी, चला निघतो मी. हा, आशुतोष दादा, थोडा वेळ थांबता का? एक जरा महत्वाचं काम बाकी आहे. एक गोष्ट माझ्या मनासारखी घडत नाहीये. कसली परीक्षा घेतोय देवा? धरलं तर चालतंय, सोडलं तर पळतंय, अशी गत करून ठेवलीस. आधी समीर तर गेलाच होता, आता सलील पण गेला. माझ काय ग, काय करतेस? पंचारती घ्यायला आलीस तू? नाही, आता तुला अर्पिताचं औक्षणही करायचं असेल ना? मूर्खासारखं काही बोल नको, थोबाड फोडेन तुझं. मी मूर्खासारखं बोलते? हो बोलतेस. मी बघितलं सगळं, तू तिचं कौतुक केलं असते. आई, तू ना अर्पितासमोर हात टेकलेत. तू एक काम कर, तू ना त्यांचं लग्न मान्य करून टाक, म्हणजे कसं सगळे प्रॉब्लेम सॉर्ट होऊन जाते. तोंडाला येईल ते बोलू नकोस. मी आणि ती अर्पिताला सून मानणार. अगं मग राहिलंय काय? सांग ना, काय राहिलंय? तू तिचं कौतुक करून झालं, 2-2 हाताने आशीर्वाद देऊन झाले, काय होतं ते? अगं माझे हात दगडाखाली होते त्यावेळी. अख्खी चाळ होती त्यांच्या समोर. जर मी आखडून राहिले असते ना, तर त्यांच्या नजरेत मी विलन झाले असते आणि ती महान. अगं नाटक करावं लागलं ग मला. पण तू बघितलंस, त्यामुळे मोठेपणा मला मिळाला. पण ह्या सगळ्याने ती डोक्यावर बसली तर चढ ग. ती कसली बसते डोक्यावर? पण जर बसली ना, तर जमिनीवर कसं आपटायचं मला चांगलंच ठाऊक आहे. रेणुकाताई, रेणुकाताई प्लीज ऐका ना. आजचा कार्यक्रम आपला किती चांगला झाला. आईंनी पण मला आशीर्वाद दिला. आजचा ना दिवसच खूप चांगला आहे, माहितीये का? सगळ्या गोष्टी अशा मार्गी लागतात. म्हणजे बघा ना, सलील भाऊजींच्या मनात माझ्याबद्दल जो गैरसमज होता तो पण दूर झालाय. मला असं वाटतं की तुमचं आणि आशुतोष दादांचं नातं एकदा तुम्ही पुन्हा नव्याने सुरू करावं. प्लीज, मागचं कडू सगळं विसरून जा. एका नवीन नात्याची गोड सुरुवात करा. मला वाटतंय ना, तेवढं कठीण नाहीये. आपल्या श्रेयूसाठी एकदा प्रयत्न तर करून बघा ना. हा, मतभेद कोणामध्ये नसतात, पण आपण जर मनावर घेतला ना तर सगळं नीट होऊ शकतं. तुम्ही प्लीज, तुम्ही एकदा मनावर घ्या ना. मीनाक्षी, मी क्रिएट केलेले सगळे अडथळे पार करून समीर आणि अर्पिताने त्यांचा बिझनेस सुरू केला. शेवटी समर्पिता किचन म्हणे, समर्पिता किचन माय फूट. माझा वार फेल गेला. नवीन काहीतरी करायला हवं. त्यातून हा विराज देशाबाहेर आहे, त्यामुळे मिशनची रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे.
समीर आणि अर्पिता ज्या स्पीडने पुढे चाललेत ना, त्यांचा स्पीड ब्रेक करायलाच हवा. राईट. पण माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? मला सांगितलेली सगळी कामं मी चोख करते. दॅट्स नॉट इनफ माय फ्रेंड. त्यासाठी पुढचा टप्पा गाठायला हवा. प्लीज तू कोड्यात नको बोलूस. काय ते क्लिअर सांग. सो समीर आणि अर्पिताचं बिझनेसवरचं लक्ष उडण्यासाठी त्यांना इमोशनली ब्रेक करणाऱ्या गोष्टी त्यांच्या पर्सनल आयुष्यात घडायला हव्यात. हे बघ, रेणुका आणि सलील यांना मी माझं प्याद म्हणून ऍक्टिव्ह केलेलं आहेच. नाव इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. उद्या त्या पुरोहित फॅमिलीवर असा बॉम्ब टाकला की चांगलीच आग पेटायला हवी आणि त्याचे चटके त्या अर्पिताला बसायला हवेत आणि तिचं बिझनेसवरचं लक्ष पूर्णपणे उडायला हवं. हे तर अगदी सोपं आहे. मी उद्याच्या उद्या नचिकेतच्या बायकोला त्याचे सगळे उद्योग कळतील ना त्याची व्यवस्था करते. ठीक आहे? ठीक आहे. आणि ते सगळं अर्पितापर्यंत कसं पोहोचेल याची काळजी मी घेईन. मस्त. मी तुला या आधीही सांगितलंय तू माझ्यामध्ये पडू नकोस म्हणून. तुला काय हौस असते का मध्यस्थी करायची? नकोय मला हे सगळं. कथे प्लीज, मी रिक्वेस्ट करते हो. मागचं ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. तुमच्या मनातला राग द्वेष सगळं विसरून ना एकदा फक्त दादांकडे बघा. तुम्हाला जाणवेल की तुम्ही सतत त्यांना नाकारत आलात, तरी सुद्धा आपल्या घरासाठी त्यांनी किती आणि काय काय केलंय. अहो, आपलं घर वाचवण्यासाठी त्यांनी किती मदत केली आपल्याला. आणि आज सुद्धा ते वेळेवर आले नसते ना तर आपला बिझनेस सुरू पण झाला नसता. आपल्या घरातल्या प्रत्येक माणसासाठी जीव तुटतो त्यांचा. का? कशासाठी करतात ते एवढं सगळं? कारण ते या घराला ना आपलं घर मानतात. आणि त्यांचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे माहिती आहे? तुमच्यावर आहे. हो रेणुकाताई, त्यांचं सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावर आहे. तुमच्यासाठी, श्रेयससाठी जीव तुटतो त्यांचा. मागचं सगळं विसरून तुमच्या सोबत एका नवीन संसाराची सुरुवात करायला ते खरंच खूप उत्सुक आहेत. तुम्ही प्लीज एकदा बघा तरी त्यांच्याकडे, प्लीज. बरोबर आहे दीदी. तू, श्रेयस, आशुतोष, तुम्ही पुन्हा एकदा एकत्र आले तर तुमचं आयुष्यच बदलून जाईल. नाही, मला मान्य आहे की तुझ्या अपेक्षा पैशाने पूर्ण करू शकणार नाही तो कदाचित, पण इथेही तडजोडीमध्येच राहतेस की तू. एकदा त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहा. मला आणि अर्पिता मॅडमला जसा मार्ग सापडला ना तसा तुम्हालाही सापडेल. तू विरोध करून बघितलास ना, मग एकदा फक्त साथ देऊन बघ ना. माझी खात्री आहे नक्की मार्ग सापडेल. तू पाऊल तर उचलून बघ. चांगला प्रयत्न केलास तू. जी गोष्ट तुझ्याच्याने होत नाहीये ती यांच्याकडून करून घेतोयस तू माझ्यावर दबाव आणण्यासाठी. दीदी, काय बोलतेस तू? पण तू लक्षात ठेवा, नाकारता नवरा मी कधीच स्वीकारणार नाहीये. दीदी बस. आणि तुम्ही जो विचार करताय ना ते होणंही शक्य नाहीये. निदान या जन्मात तर अजिबात नाही.
रेणुकाताई अहो, असा विचार करू नका. तुम्ही त्यांच्या आयुष्यात गेलात तर तुमच्या पायगुणाने काहीतरी चांगलं होईल त्यांच्या आयुष्यात. असा विचार करून बघा ना तुम्ही. तू गप गा. तू हे सगळं का करतेस ना मला चांगलं माहितीये. तुला मी नकोय ना तुमच्या आयुष्यात? हा हा? या घरावर माझा हक्क असून असं वाटतंय ना तुला? काय चाललंय तुझं? तुमच्या राज्यात अडथळा आणते का ग मी? हा डोळ्यात खुपते तुमच्या? तू लक्षात ठेवा, तू मला घराबाहेर काढायच्या आधी मी तुला घराबाहेर काढेन. दीदी तुम्ही ठीक आहात ना? काय चाललंय तुझं? तुझ्या चांगल्यासाठी त्या गोष्टी सांगतात आणि तू वाटेल ते आरोप करतेस का त्यांच्यावर? त्यांच्यात मध्ये मध्ये करू नकोस. आई बास. अर्पिता मॅडम तुमचंच चुकलंय. दान अपात्री करू नये म्हणतात ना ते हेच. हिच्या चांगल्यासाठी सांगायला गेलात पण ते विचार करायची कुवत नाही हिच्याकडे. तू माझी कुवत काढणार आहेस? हा माझी लेखी काढतोयस तू? तू स्वतः कपललाच ना म्हणून या माणसाची बाजू घेतोयस. तू मला नाही शिकवायचं. आशुतोष माफ कर मित्रा, मला सारासार विचार कसा करायचा हे शिकवायचं विसरलो आम्ही आमच्या बहिणीला. अति करतोस तू. बाबा लवकर गेले तुझे? हो रे, त्यांना काम होतं. अच्छा. का रे, मागणी घालण्याचा विचार होता? हा विचार तोच होता, पण सासरे बुवा जरा खडूस वाटले त्यांच्या मुलीसारखे. ए, माझ्या बाबांना काही बोलायचं नाही, ते बेस्ट आहेत. ओके. आणि मी खडूस? हा, खडूस आहे मी. मारू नको, खडूस आहे मी. मारू नको, मी खडूस आहे. मारू नको, खडूस आहे मी. मारू नको, लागतो तुझा हात. मला खडूस बोल. मारू नको, सासरे बुवा आहेतच खडूस, हा पण क्यूट आहेत. त्यांच्या या मुलीसारखे. मारणार होतीस ना? मारा. मला खात्री आहे जसं तुला पटवलं ना तसंच त्यांनाही पटवेल लग्नासाठी. आशुतोष सॉरी यार. यांना कुठल्या भाषेत समजावं ना मला तेच कळत नाहीये. समीर यार, तुम्ही नका त्रास करून घेऊ. यापेक्षा वेगळी अपेक्षा नव्हती मला. आणि असो, विसर हे. अरे तुमच्या नवीन बिझनेसवरती फोकस करा. ऑल द बेस्ट फॉर इट. आणि माझी काय गरज लागली तर नक्की सांग मला. चल येतो.
चालेल ना? निकी